किनवट तालुक्यातील आदिवासी समाजाचा भव्य मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात मागील अनेक वर्षापासून बिगर आदिवासी लोकांनी शासनाची फसवणूक करून आदिवासी जात प्रमाणपत्र घेतले आहेत। त्यातून अनेकांनी शासकीय नोकऱ्यांसह विविध योजनांचे लाभ घेतले आहेत। परिणामी आदिवासींच्या नावावर अन्य लोकांचाच विकास होतोय। अशा सर्व प्रमाणपत्राची निवृत्त न्यायाधीशामार्फत तपासणी करून जात प्रमाणपत्र रद्द केली जावीत आणि दिलेले सर्व लाभ वसूल करावेत, यासाठी या मोर्चाचे आयोजन करण्यात आले। किनवट शहरातून विभागीय दंडाधिकारी कार्यालयावर हा मोर्चा काढण्यात आलाय। या मोर्चात माजी मंत्री वसंत पुरके, माजी मंत्री शिवाजीराव मोघे, आमदार राजू तोडसाम, आमदार अशोक वुडके, माजी आमदार भीमराव केराम, आमदार संतोष तारफे आदी आदिवासी नेते या मोर्चात सहभागी झाले होते। या मोर्चाचा गंभीर दखल घेऊन शासनाने कार्यवाही केली नाही तर मात्र यापुढे उग्र आंदोलन छेडण्याचा इशाराही यावेळी देण्यात आलाय। आमची प्रमुख मागणी ही आहे की ज्या मनोरवरून जातीने या नांदेड परिसरामध्ये किंवा औरंगाबाद विभागामध्ये फ्रॉड जात सर्टिफिकेट आणि व्हॅलिडिटी घेतलेली आहे, त्यासाठी एसआयटी स्थापन करणे आणि त्या एसआयटीच्या माध्यमातून हे संपूर्ण रॅकेट उधळून लावणे। दुसरी आमची मागणी आहे की या महाराष्ट्रामध्ये जे काही बोगसाचं जे राजकारण चाललं असेल किंवा जे काही सर्टिफिकेट बोगसपणे घेतले जात असेल ते भविष्यात होऊ नये, त्यासाठी शासनाने कडक पावले उचलले पाहिजे। गैर आदिवासींनी मूळ आदिवासींच्या गैरमार्गाने जातीच्या दाखल्यावर जे प्रचंड प्रमाणामध्ये आदिवासींचं जे नुकसान त्या ठिकाणी केलेलं आहे आणि त्यांनी गैरमार्गाने मिळवलेले जातीचे दाखले वैधता प्रमाणपत्र याचा एक रॉकेट या ठिकाणी आता उघड झालेला आहे आणि म्हणून अशाच पद्धतीचं संपूर्ण राज्यभरामध्ये या बोगस आदिवासींचं सुळसाट आहे, त्याचं रॅकेट आहे, ते शोधण्यासाठी म्हणून महाराष्ट्र सरकारने राज्यस्तरावर एसआयटीची त्या ठिकाणी स्थापना केली पाहिजे। किनवटहून कमलाकर बिराजदार, गरजा, महाराष्ट्र न्यूज।